आजकाल आपल्याला भीती नक्की कशाची वाटते? चला, या विश्लेषणामध्ये आपण काही व्हायरल झालेल्या भयकथांच्या अगदी मुळाशी जाऊया आणि हेच समजून घेऊया. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आजच्या काळात केवळ जम्प स्केअर्स किंवा अचानक समोर येऊन घाबरवणं पुरेसं नाही, खरी भीती आपल्या मनात खूप खोलवर असते. आपण इथे फक्त कथा ऐकणार नाही आहोत, तर त्यामागे दडलेलं मानसशास्त्र काय आहे, त्यांची रचना कशी केली जाते, हे सगळं समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपली पहिली कथा आपल्याला अज्ञात गोष्टीच्या त्या आदिम भीतीचा अनुभव देणार आहे. म्हणजे जेव्हा आपण निसर्गात एकटे असतो आणि काहीतरी अनपेक्षित घडतं, तेव्हा काय होतं. फक्त कल्पना करा. पहाटेचे 3 वाजलेत. घनदाट काळोख, जंगल. शांतता आहे, पण ती अशी शांतता आहे जी अस्वस्थ करते. वातावरण आधीच तंग आहे. आणि मग ऐकू येतो हा आवाज, बासरीचा. एरवी किती सुंदर वाटणारा हा आवाज अशा वेळी, अशा ठिकाणी पूर्णपणे विचित्र आणि भीतीदायक वाटतो. इथे खरी भीती वाढायला लागते, कारण तो आवाज कुठून येतोय हेच कळत नाहीये. तो सगळीकडे आहे असं वाटतंय, जणू त्यापासून सुटकाच नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलीये. आणि मग तो क्षण येतो. आत्तापर्यंत फक्त आवाज होता, पण आता काहीतरी खरंखुरं आपल्या डोळ्यांसमोरून वेगाने गेलंय. पण ते काय आहे ते मात्र दिसलं नाही. तर या कथेचं सार काय आहे? इथली भीती आहे ती न दिसणाऱ्या गोष्टीची, अज्ञात गोष्टीची. कारण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही किंवा समजत नाही ना, ती आपल्या कल्पनेत अधिकच भयानक रूप घेते. ठीक आहे, तर आता आपण बाहेरच्या धोक्याकडून आतल्या धोक्याकडे, म्हणजे आपल्या मनाकडे वळूया. काय होतं जेव्हा आपला स्वतःच्या डोळ्यांवर, स्वतःच्या मेंदूवरच विश्वास राहत नाही? हा आकडा हा खूप महत्वाचा आहे. 38 तास. कोणीतरी तब्बल 38 तास झोपलेलं नाहीये. हे ऐकताच आपल्याला कळतं की या व्यक्तीची मानसिक अवस्था कदाचित स्थिर नसेल. विचार करा, हे दृश्य किती भयानक असेल. एका रिकाम्या बंद असलेल्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हे सगळं घडत आहे. हे पूर्णपणे अवास्तव वाटतं. पण पुढच्या क्षणी तो मागे वळून बघतो तर काय? सगळं काही गायब. तो माणूस, ते रक्त, तो आवाज, काहीच नाही. खोली एकदम स्वच्छ, जसं काही घडलंच नाहीये. आणि इथेच या कथेचं खरं रहस्य दडलंय. भास की भूत? एका बाजूला तार्किक स्पष्टीकरण आहे की तो 38 तास झोपला नव्हता म्हणून त्याला भास झाला. पण दुसऱ्या बाजूला त्याने त्याच माणसाला पुन्हा पाहिलं, एका गार्डच्या वेशात. आता काय खरं मानायचं? याच प्रकारच्या भीतीला संदिग्धतेचं भय असं म्हणतात. म्हणजे काय? तर जेव्हा खरं काय आणि खोटं काय यातला फरकच आपल्याला कळत नाही, ती परिस्थिती सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारी असते. चला, आता आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या केस स्टडीकडे जाऊया. ही कथा त्या जागेबद्दल आहे जिथे आपल्याला वाटतं की आपण जगात सर्वात जास्त सुरक्षित आहोत, म्हणजे आपलं घर. सुरुवात अगदी सामान्य आहे. एक सुरक्षित घर, एक चांगला परिसर, आणि सुरक्षितेची हीच भावना पुढे जाऊन या कथेला अजून भयानक बनवणार आहे. आता जरा या घटनाक्रमाकडे बघा. हे किती पद्धतशीरपणे घडतंय. साध्या डोरबेलपासून ते घरात कोणीतरी असल्याची थेट धमकीपर्यंत, आणि मग तळघरातून येणारा तो आवाज. ही भीती हळूहळू कशी वाढत जाते बघा. हे खरंच खूप भयावह आहे. आणि मग हे वाक्य, हे तर या कथेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं. जेव्हा मदतीसाठी बोलावलेली यंत्रणाच तुमची अशी बोळवण करते, तेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो, हतबल होतो. म्हणजे इथे भीती दुहेरी आहे. एकतर तुमच्या घरात कोणीतरी घुसलंय, तुमची सुरक्षित जागा आता राहिलेली नाही. आणि दुसरी भीती ही आहे की ज्यांच्यावर तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांनीच हात वर केलेत. तर आपण 3 अगदी वेगवेगळ्या कथा पाहिल्या. एक जंगलातली, एक हॉस्पिटलमधली आणि एक घरातली. पण या सगळ्यांमध्ये काहीतरी साम्य आहे. काय आहे तो समान धागा जो या सगळ्यांना एकत्र जोडतो? हेच ते घटक आहेत. आपली सुरक्षित वाटणारी जागाच धोक्यात येते. आपला शत्रू कोण आहे, तो असं का वागतोय हे आपल्याला कळत नाही. आपल्या हातातून नियंत्रण पूर्णपणे निसटून जातं. आणि खरं काय, खोटं काय हेच समजत नाही. हेच आहेत आधुनिक भीतीचे 4 आधारस्तंभ. शेवटी या कथा फक्त घाबरवण्यासाठी नाहीत, त्या आपल्या मनातल्या एका खोलवर दडलेल्या चिंतेचं प्रतीक आहेत. आपल्या आयुष्यावर आणि आपल्या स्वतःच्या मनावर खरंच किती नियंत्रण आहे, हा प्रश्न त्या विचारतात. आणि हे शेवटचं वाक्य आपल्याला आठवण करून देतं की याचा परिणाम किती खोलवर होतो. या फक्त इंटरनेटवरच्या कथा नाहीत. हे अनुभव लोकांच्या मनात कायमचे घर करून राहतात. ती भीती खरी असते आणि तिचे वर्णही खरे असतात. आणि मग हाच प्रश्न या सगळ्या कथा आपल्यासमोर ठेवतात.
विचार करा, जेव्हा आपण ज्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, आपली इंद्रिय, आपलं घर, आपली मदत करणारी यंत्रणा, जेव्हा याच गोष्टी दगा देतात, तेव्हा जगात सुरक्षित असं काही उरतं का?